अब रुक करते हैं अगली खबर की ओर। आज दिनांक 7 जुलाई 2026 को भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखे का 41वां वर्धापन दिन 16 बाबा साहब अम्बेडकर सभागृह हॉल राहुल नगर कामत घर में भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर अध्यक्ष आदरणीय रमेश विठल गांधले गुरुजी की अध्यक्षता में संपन्न हुआ। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस कार्यक्रम की शुरुआत भगवान गौतम बुद्ध व विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर तथा महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा पर फूल माला अर्पण कर सामूहिक वंदना करके की गई। तो वही आदरणीय अंकुश विठल बचूटे का 71वां जन्मदिन दिनांक 5 मई 2026 को होने की वजह से आज दिनांक 7 जुलाई 2026 को आदरणीय अंकुश विठल बचूटे को भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखा द्वारा शाल पुष्प देकर जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की और भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखे का 41वां वर्धापन दिन 16 बड़े हर्षोल्लास के साथ भी मनाया गया। इस अवसर पर हरिभाव रणदीवे, बापू माने, नारायण जानराव, संतोष कामले, राजाभाव कामले, शाहजी धनारे, सुनीता बचूटे, विद्या बचूटे, शांताबाई सावले, संध्या गायकवाड़, निर्मला वाघमारे, रेखा दीवार के साथ साथ वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर उपाध्यक्ष सदानंद बंसोड़े, प्रकाश काटे, सचिन खंडागले के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखे का कार्यकर्ता व पदाधिकारी महिला और पुरुष उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखा द्वारा पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं अंकुश बचूटे, सुनीता बचूटे, विद्या बचूटे, हरिभाव रणदीवे, राजाभाव कामले, नारायण जानराव, शाहजी धनारे, अध्यक्ष रमेश गांधले गुरुजी ने सभी लोगों का मार्गदर्शन किया। तो वहीं इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन हरिभाव रणदीवे ने किया और आभार प्रदर्शन राजाभाव कामले ने किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्यात श्रद्धेने देईल आणि संस्थेचे प्रमुख सल्लागार आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात श्रद्धे देईल। आज आपण या ठिकाणी 28 जून 26 ला एक मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये आपण ठरवलं की आपण प्रतिवर्षी आपल्या भारतीय बौद्ध महासभा शाखेचा वर्धापन दिन संपन्न करतो। त्यानुसार 7 तारखेला वर्धापन दिन साजरा करायचा आपण या ठिकाणी ठरवलं होतं आणि त्याच्यानुसार 5 तारखेला आपण
सर्वांना अजंता पोहोचलेला आहे. असं म्हणायला नको की माझ्या नावावरती आला नाही, प्रत्येकाच्या नावाने मी अजंता पाठवलेला आहे आणि एवढंच त्याचा तो अजंता प्रत्येकाने वाचला आहे. कारण का वाचल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला हिरवी लाईन दिसते आणि आज हा पाऊस असल्यामुळं थोडस लोकांना येण्याचे प्रॉब्लेम झालेले आहेत, काही लोकांचे पावसामुळे वाहनांचे प्रॉब्लेम झालेले आहेत. तरी आज आपण आहे त्या परिस्थितीमध्ये या भिवंडी शहर शाखेचा वर्धापन दिन संपन्न करत आहोत आणि त्या वर्धापन दिनाचं अध्यक्षस्थान माझ्याकडं दिलेलं आहे आणि त्यानुसार अध्यक्षांकडून पुढे कारवाई करण्यासाठी आमचे संस्कार प्रमुख आदरणीय रणदेव यांना विनंती करतो. या भिवंडी शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना झाली, तालुका शाखा आणि ग्रामीण शाखा, वार्ड शाखा अशा प्रकारच्या शहरामध्ये कार्यक्रम करून हा या ठिकाणी मोठा भव्य कार्यक्रम करण्यात आला होता आणि त्या करण्याच्या पाठीमागे असणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे अण्णा. या अण्णाच्या प्रयत्नाने या ठिकाणी हा भव्य असा कार्यक्रम झाला आणि मग अण्णाचा वाढदिवस होता 5 तारखेला. मग मी त्या दिवशी ठरवलं की आम्ही तुमचा 5 दिवसाचा 5 तारखेला नाही ठरवतो, तुमचा वाढदिवस आम्ही 7 तारखेला. भारतीय बौद्ध महासभा म्हणजे पुढे झाले की नाही, म्हणजे त्यांचा हा एक जन्म आहे की नाही. जरी ते 72 वर्षांनी जर जन्माला जन्म झाले असतील तरी पण इथं भारतीय बौद्ध महासभेची शाखा 85 ला केली. 85 म्हणजे 41 वर्षाची झाली म्हणून बुद्धासभा भिवंडी शहर शाखेच्या वतीने त्यांचा वाढदिवसाच्या 72व्या वाढदिवसानिमित्त शाखेच्या वतीने शाल आणि पुष्प गुलाब देऊन त्यांचा आम्ही स्वागत करतोय. भिवंडी शहर शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आपण समोर आहे. आपण काय देऊ शकतो? फोटो काढा आणि दिल्लीला पाठवा. पोलीस साहेबांना पण सांगायला पाहिजे. आणि या माणसांनी आपल्या या स्थानिक याच्यामध्ये एवढं हे केलं, म्हणजे सुरुवातीला स्थापन केलं. खरोखर अशा लोकांचा आपण मान सन्मान केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. संरक्षण विभाग पर्यटनला आणि आपण पण या बोला. रोहन सैनिक आहेत, प्रमुख तेलाचे सैनिक आहेत, निश्चय पालनावर सैनिक आहेत, सावंत सैनिक आहेत, किशोर सावंत सैनिक आहेत, भीष्मन भारती सैनिक आहेत, आदित्य पवार सैनिक आहेत, अमोल आडे सैनिक आहेत, मनेश मिलिंद सैनिक आहेत, हर्षद चाळक सैनिक आहेत, प्रणित जाधव सैनिक आहेत, रोहन जाधव सैनिक आहेत, कल्पेश मुंडे सैनिक आहेत, आकाश मुंडे सैनिक आहेत, संदीपान चव्हाण कांबळे, संदीप चव्हाण कांबळे सैनिक आहेत, गणेश मारुती जाधव सैनिक आहे, विनोद बाबूराव जाधव सैनिक आहे, सुरेश डोंगरवाणी सैनिक आहे, उद्धव नारायण सैनिक झालेले आहेत, विकास गोविंद सैनिक आहे, रमेश संग्राम पलांटे आलेले आहेत ते सैनिक आहेत, अमोल संतोष जाधव सैनिक आहे, आदर्श विकास गायकवाड सैनिक आहे, प्रशिक प्रमोद गायकवाड सैनिक, संविधान प्रशांत गायकवाड सैनिक आहे, विकास रमेश कांबळे सैनिक आहे, हर्षद जाधव सैनिक आहे, आकाश गायकवाड या ठिकाणी
नावापुरते. तर खऱ्या अर्थानं जर या धुळे शहरामध्ये आणि धुळे तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जर भारतीय बौद्ध महासभेचं कार्य जोमानं चाललं आहे तर डी.एस. गायकवाड अध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून रमेश गांधी गुरुजी हे कार्यरत होते. तेव्हापासून या धुळे तालुक्यामध्ये या भारतीय बौद्ध महासभेला धर्माचं कार्य करण्यासाठी गती आलेली आहे. म्हणून मी प्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो. कुठल्याच प्रकारचं डोंगरी शहरामध्ये असं नाही की कुणाचं नाव वगळलंय. तर अशी व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे. मनाध्यातून ते कार्य करतात आणि त्यांनी आता जी आपल्याकडे कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीचं योग्य आणि चांगल्या रीतीनं नोंद करून ठेवलेली आहे आणि इतिहास जमा आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी गांधीजींचं स्वागत करतो. जय भीम, जय भीम. बघा 7 जुलै 1985 ला या भिवंडी शहराची पहिली स्थापना झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा ठाणे जिल्हा निर्माण झाला. आपल्या नंतर ठाणे जिल्हा निर्माण झाला आणि 85 पासून अहोरात्र कष्ट बरेच अध्यक्ष सरचिटणीस होऊन गेले. त्यामध्ये डी.एस. गायकवाड आणि गांधी गुरुजी असताना मी मीठ पाड्याला 1999 ला श्रावण झाला त्यांच्याच काळामध्ये आणि त्या काळामध्ये सातवीला आमचं स्थानीय संत शिबिर झालं. त्या शिबिरात मी सैनिक झालो. तेव्हापासून ते आजपर्यंत हे गांधी गुरुजी मी म्हणतो मी तर असं बघितलं की प्रत्येक माणूस अध्यक्ष झाला, कार्यकाळ संपला, बाजूला झाला. बरेच अध्यक्ष होऊन गेले, बरेच फायदा विभागाच्या होऊन गेल्या, कार्यकाळ संपला की बाजूला होते. परंतु तसं न करता गुरुजीकडं जरी मधल्या काळामध्ये पिरियड मध्ये आम्ही स्वतःहून थोडंसं अलिप्त राहिलो आणि त्याच्यानंतर या भिवंडी शहरातले सर्व बौद्धमय कार्यक्रम छान झाले आणि नंतर हे ठाणे जिल्ह्याला कळालं आणि ठाणे जिल्ह्याने पुन्हा याच विहारामध्ये मिटिंग लावली आणि त्या विहारामध्ये गांधी गुरुजीला अध्यक्ष व्हा म्हणून पाचारण केलं. त्यांना सांगितलं आणि त्यावेळेपासून आपल्या भिवंडी शहरामध्ये कार्यक्रम हे श्रामणेर शिबिराचे आपल्याला तशी होती, परंतु आपण काय कारणास्तव शिबिर घेतलं नाही आणि पुढचे कार्यक्रम मग ते वर्षावासाचे असते. आपल्याकडे बोधाचार्य कमी आहेत, केंद्रीय शिक्षक कमी आहेत, तरी पण अशा परिस्थितीमध्ये आजपर्यंत जवळजवळ 5 वर्षाच्या काळामध्ये गुरुजी अध्यक्ष झाल्यापासून तर आजपर्यंत कुठल्याही एरियामध्ये आपण वर्षावास हा कार्यक्रम लावला आणि त्या ठिकाणी बोधाचार्य गेले असतील, पाऊस पाणी वारा सर्व काही केले. केंद्रीय शिक्षक असतील, केंद्रीय शिक्षक असतील, अशा पद्धतीने भिवंडी शहराचा कारभार चालू आहे आणि इथून पुढे असाच चालू राहावा म्हणून मी सर्व आपल्या बौद्ध विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही भिवंडी शहराच्या पाठीमागे प्रत्येक वाटशातीतून उभे राहा आणि कार्य जे आहे ते 1985 पासून जे चालू आहे हे असंच चालत राहणार आहे. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही हे कार्य करत राहणार आहे आणि आमच्या बरोबर या ठिकाणी अण्णा बसोटे आहेत आणि सगळे या ठिकाणी जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत ते सगळे आमच्या बरोबर आहेत. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे कार्य आम्ही पुढे नेणार आहे. वंचित बहुजन आघाडी आपल्या बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला काही कमी पडू देणार नाही. अशासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आपल्या बरोबर कार्य करतात आणि खास करून जे बाळासाहेबांचा जो कार्यक्रम झाला मुंबईला त्या कार्यक्रमासाठी आम्ही 2 सैनिक गेलो होतो. तसा काही आदेश नव्हता पण तरी आम्ही बाळासाहेबांचं संरक्षण करण्यासाठी भारतीय संसदेच्या माध्यमातून जे समता सैनिक दल निर्माण केलेलं आहे बाबासाहेबांनी त्या सैनिकाच्या मधून शांताबाई नामदेव साळवे आणि बापू गणेश माने हे 2 जण आम्ही उपस्थित होतो. तर असंच कार्य चाललं पाहिजे आणि 7 जुलै 1985 साली म्हणजे साहेबांनी आम्हाला अगोदर गावाकडे नेलं. कुणाला नेलं? बाळासाहेब आंबेडकरांना गावाला नेलं आणि मीराबाई आंबेडकरांना गावाला नेलं कारण की आमच्या गावामध्ये दगडफेक झाली होती जयंतीमध्ये. त्याच्यामुळं साहेबांनी
गावाकडे नेलं, ताईसाहेबांना नेलं गावाला आणि बाळासाहेबांनाही गावाला नेलं आणि नंतर हा प्रवास चालू झाला भिवंडीमध्ये. जेव्हा 7 जुलै 1945 साली साहेबांनी भिवंडीमध्ये आणले. भिवंडी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले नगर या ठिकाणी ताईसाहेबांचं सकाळी 10 वाजल्यापासून ती संध्याकाळपर्यंत ताईसाहेब आणि पूज्य म्हणते दिवसभर होत्या. हा दिवस आपण चांगल्या प्रकारे साजरी करायलाच पाहिजे, कारण की आपल्या मुलांचा बर्थडे आपण किती हर्षाने किती थाटामाटाने साजरी करतोय. मग ते कोण नाही का आपले, ते आपले आता काही सांगू किती त्यांच्यामुळे आपल्यावर किती संस्कार चांगले झाले. पण आपलं पूर्ण चाललेलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामुळे सगळे आपण सोन्याचा घात खात आहोत. आणि तसेच 7 जुलै 1945 सालापासून भारतीय बौद्ध महासभा चालू झालेली आहे. आणि जसं मी बघते तसं गांधीजींच्या नेतृत्वाखाली मी काम करते आहे. जसे गांधीजी आहेत त्या भिवंडी शहराची धुरा गांधीजींच्या खांद्यावरती आहे आणि गांधीजीमुळे आम्ही काम करतो आहे. आणि त्याच्यावर अध्यक्ष होऊन गेलेले आहेत. पण मला एवढं काय समजत नव्हतं जोपर्यंत जेव्हापासून गांधीजी सोबत काम करत होते तेव्हापासून ते आतापर्यंत गांधीजी सोबत काम करत आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचं म्हणजे आंबेडकर घराण्याचं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. कारण की आंबेडकर घराशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. काही जरी झालं तरी आंबेडकर घराणं फक्त आपल्या पाठीचे आहे, दुसरं कोणीही येणार नाही. म्हणून आजच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि गांधीजींना सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. आपल्या सगळ्यांनी काम करायचं आहे. आणि मध्ये सांगितलं होतं की आपल्याला अध्यक्ष निवडायचं आहे. नाही म्हणजे अध्यक्ष निवडायचा आम्हाला तुम्हीच पाहिजे. आमचं नाव नाही आलं तरी चालेल, पण आम्हाला तुम्हीच पाहिजे. आणि भिवंडी शहराचं काम एकदम याच्यापेक्षा स्लो गती नाही, गती वाढवायची आहे. आपल्याला या कामाची गती वाढवायची आहे. आपल्याला काम करणं महत्वाचं आहे. आणि बघा रणदेवजी त्याची वेळी तब्येत खराब झाली, त्याची वेळी तब्येत चांगली नाही, तरी पण पावसा पाण्यात भिजत ते येतात. कशामुळे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण आपल्यावर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना म्हणत नाही की तुम्ही आमच्या पैशाचे ऋण फेडा, फक्त म्हणतात तुम्ही काय करा ना. काम तर सगळ्याला आहे हो, कुणी बिना कामाचं नाही, बिना कामाचं कुणी नाही, सगळ्यांना काम आहे. पण घरचं काम करता करता आपलं हे पण काम करायचं आहे. ज्यांनी आपल्याला सोन्याचा घास दररोज खायला मिळतंय, पंचपक्वान्न खायला मिळतंय. पहिलं काय खायला भेटत नव्हतं. आपल्या पूर्वजाला काय भेटत होता ते आपण बघितले, पूर्वजांची हालत बघितली, आवश्यकता बघितलेली आहे. पण आता सध्या आपण सोन्याचा घास खातोय, आपल्याला कपडे देखील भेटत नव्हतं. पण आंबेडकर घराण्यामुळे बाबासाहेबांमुळे सगळं आपल्याला काही मिळायला लागले. पण सगळे आपलं पोट भरण्यासाठी काम करतात, पण ते करून जातात, आपल्याला काही घेण्याचं नाही. पण आपण सर्वांनी एकजुटीनं राहून आणि बाबासाहेब आंबेडकर घराण्याच्या पाठीशी राहून आजचा हा कार्यक्रम गांधीजींनी इथं नव्हते. गांधीजी पुण्याला होते, पण त्यांची जबाबदारी पुण्यावर येऊन त्यांनी इथं पार पाडली. म्हणून गांधीजींचा मी सगळ्यांच्या तर्फे हार्दिक स्वागत करते, अभिनंदन करते. आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्त वाढदिवसच म्हणायचा, वर्धापन दिन म्हणजे आपल्या संस्थेचा वाढदिवस. बड्डे, या बड्डेच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि इथे सांगते आज भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहराचा वर्धापन दिन आपण विहारामध्ये साजरा करत आहोत. त्याचा खूप आनंद वाटतो.
7 जुलै 1985 या दिवशी फुलेनगर जयपूर बुद्ध विहारामध्ये हा भारतीय बौद्ध महासभा झाली आणि त्याच वेळेस भारतीय बौद्ध महासभेची स्थापना सुद्धा त्याच दिवशी केलेली आहे आणि आदरणीय महाउपासिका मीराबाई आंबेडकर त्या दिवशी दौलतपूर होत्या आणि मी सगळ्यापासून हे सुद्धा आठवतं त्या दिवशी अण्णा पाऊस नव्हता. त्या 7 तारखेला पाऊस नव्हता. मला चांगला आठवलं 7 वाजेपर्यंत कार्यक्रम झाला. सांगायचा मध्ये स्वाभिमान एवढा आहे की म्हणतात ना की फुलेनगर भिवंडी शहरामध्ये बाले किल्ला आहे हे कुठेही नाकारू शकत नाही. मला या ठिकाणी आनंद आवर्जून सांगतो. आणि दुसरी गोष्ट बुद्धीने गांधी बुद्धीने या ठिकाणी अहवालातून दाखवला त्याच्याबद्दल मन भरभरून आलं. कारण या ठिकाणी बघा आपण संस्थेचं काम करतो. बाबासाहेब आंबेडकर यांची संस्था आहे ती जागायचं कसं वागायचं कसं ही संस्था आपल्याला शिकवते त्यानुसार आपण वागतो आणि आपल्याला वागायचं आहे. आणि संस्थेचा जो काय गाडा आहे जो बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्र बौद्ध महासभा दिलेली आहे संस्थेचा जो गाडा आहे तो गाडा आपल्याला पुढे यायचं काम करायचं आहे. आणि परिस्थिती अशी आहे बघा एखादी शाळा असेल जिल्हा परिषदेची आणि त्या शाळेमध्ये जर मुख्याध्यापक जर चांगले असतील ना तर ती शाळेत शिस्तबद्ध असते. अशा प्रकारे खाली आमचे जे काय अध्यक्ष आहेत गांधी बुद्धी हे एकदम शिस्तबद्ध आहे ते शिक्षक आहेत. प्रत्येक माणसाला ते त्यांच्या ध्येयापर्यंत विद्यार्थ्याला ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. मोबाईलवर काय काय सुविधा वगैरे ते पाठवतं आनंदाची गोष्ट आहे आणि धर्मच कार्य आपल्याला पुढे घेऊन जावं सगळ्यांनी. थोडक्यात तुम्हाला द्या परिस्थिती अशी आहे उपवळी करण्याचा प्रकरण चिघळलेला आहे. तर काय मातंग समाजाचा मातंग समाज बोलतो आजचा जो दिवस आहे वर्धापन दिवस त्यांनी सुरू केला आणि आज त्यांचे एवढं वय झाले तरी सुद्धा ते आपल्या सोबत आहेत. जेव्हा आपण 100वा वर्धापन दिन साजरा करू तेव्हा पण आमच्या सोबत असतील अशी तथागताचरणी माझी प्रार्थना आहे. खरोखर त्यांनी त्या काळात काम केलं त्यांच्या नानीला खूप माहिती आहे गुरुजींना माहिती आहे. मला काही एवढं माहित नाही कारण मी आत्ताच त्याच्यामध्ये आले. आणि आमच्या गुरुजींचं काम म्हटलं तर खरोखर जेव्हा वर्षवास येतो ना तेव्हा असं वाटतं गुरुजीचं अध्यक्ष पद आम्ही जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत कधीच जाऊ नये. कारण उद्याचा जो विषय असतो तो 1 दिवस 2 दिवस अगोदरच गुरुजी आम्हाला फोन करून विचारतात तुमच्याकडे विषय आहे का. मग ज्यांना विषय नाही ते नोट्स काढून विषयाच्या नोट्स काढून आमच्यापर्यंत पोहोचवणं हे गुरुजींचं काम असतं. खरोखर त्यांना खूप मी माझ्या महिला कमिटीच्या वतीने खूप त्यांना धन्यवाद देते आणि त्यांना पुढच्या प्रवासासाठी जो तुमचा अध्यक्षपदाचा जो पुढचा प्रवास आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला आमचं म्हणजे जेवढं होईल तेवढं खूप मदत करू. त्याच्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आहे आणि तुम्हाला गरज सांगते ऑल द बेस्टची गरज नाही. तुम्ही खूप काय म्हणतात त्याला ते असे चौकोनी शिरा आहात. त्याला घडवलेलं एकदम व्यवस्थित घडवलेलं चौकोनी शिरा आहे आणि आमच्या अण्णाला मी घेते खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि मी आजचा जो वर्धापन दिवस आहे त्या निमित्ताने आपण आपल्या सर्वांना मी खूप साऱ्या लाख शुभेच्छा देते. आपण सर्व उपस्थित आहात 7 जुलै 1985 साली फुलेनगर शाखा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा भिवंडीकर शाखेची स्थापना झाली होती. तर आता त्याला जवळजवळ 41 वर्ष झालं. 41 वर्ष झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने त्यामध्ये योगदान होतं. मी आदरणीय बोसुडे गुरुजींना मी 10वी किंवा शाळेमध्ये असत तर त्यावेळेस ते 3.5 वर्ष होत आमच्या पाण्याचं मांडवी ठेवण्यामध्ये आणि त्या ठिकाणी संजीव सोवणे हरिवरंगे गांधीजी होते गांधीजी किंवा अशा अनेक बरेच जण त्या क्रांतीला बसलेले होते. तर तेव्हा ते भारतीय बौद्ध महासभेचे या ठिकाणी आपल्याला ह्या प्रवेश नव्हती किंवा भारतीय बौद्ध महासभा नांदत नव्हती किंवा आपल्या बौद्धांची प्रगती झाली नव्हती. पण आता बौद्धांची प्रगती झालेली आहे समजा तर ती प्रगती झाली असं मला तर काही वाटत नाही. कारण त्याचं कोणतं त्यांनी काय इतर धर्माचे लोक आहेत शीख संप्रदाय झाला शीख समुदाय झाला किंवा इस्लाम झाला किंवा इतर धर्माचे लोक आहेत समजा पैसे म्हटलं की ते आपण बरोबर शिखाचा हे माणूस चाललेला आहे ते इस्लाम धर्माचा माणूस चाललेला आहे तो ख्रिश्चन धर्माचा माणूस चाललेला आहे. पण अशी ओळख अशी झाली पाहिजे की बौद्धिस्ट धर्म एक माणूस चटकन आता ध्यान झालं किंवा हे बौद्धिस्ट माणूस. तर ही जी स्थापना झाली आहे 41 वर्ष झालेली आहे.
तर त्या ठिकाणी नानाभाऊ मस्के हे पुरंदर शाखेचे प्रथम अध्यक्ष होते. तर या ठिकाणी म्हणण्याचा अर्थ असा आहे की जी गती होती या कार्याची कार्याची गती होती ती गती थांबलेली आहे. पण हीच गतीला जास्तीत जास्त आपण गतिमान करण्यासाठी हा धर्माच्या प्रयोगाला गतिमान करण्यासाठी आपण वंचितचे जे काही पदाधिकारी आहेत वंचितचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा धर्माचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी गांधी मुलीला सहकार्य करायचं आहे आणि आपण या धर्माची जवळ जी आहे म्हणजे वर्धापन दिवस आहे म्हणजे भारतीय वर्धापन दिवस साजरा करत असताना या 41 वर्षामध्ये काय घडलं काय घडलं आवाज गांधीजींनी सुरुवातीला दिला या ठिकाणी म्हणजे यांच्या कमिटीला दिला. परंतु जो इतिहास वाचतो तो इतिहास बोलू शकतो. जो इतिहासात माहिती घेतो तो पुढे इतिहास बोलू शकतो. मग आम्ही वंचितचं काम करतो आणि भारतीय बोध महासभेचं काम करतो. मग या भारतीय बोध महासभेचा इतिहास नेमका काय आहे हे जर आपल्याला माहित नसेल तर पुढे काय करावं. म्हणून आजच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या 41व्या वाढदिवसाच्या निमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून माझा वाढदिवस इथं साजरा केला त्याबद्दल मी सर्व कमिटीचे या ठिकाणी अभिनंदन करतो. स्वागत. कार्यक्रमाला किती लोक आहेत याला महत्व नाही. कार्यक्रमाचा उद्देश काय त्याला महत्व आहे. कार्यक्रमाचा उद्देश काय याला महत्व आहे. गेल्या आठवड्याभर पाऊस चालू आहे. अशा या पावसाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक माणूस आपल्या जीवाला भेटतोय ना. पावसात गेलं तर काहीतरी सर्दी होईल कसं काय करू म्हणून लोक काय आले नाही. पण याला ठेवा या महाराष्ट्रामध्ये नंतर आपल्या मुंबई पासून जो मुख्य हायवे आहे हा आहे पुण्याहून जाणारा हायवे काल बंद झाला. हायवे बंद झाला रेल्वे बंद झाली आणि आमचा अध्यक्ष पुण्यामध्ये आहे. आणि कार्यक्रमात मी बोलत रात्री बोललो आणि महत्वाची गोष्ट अशी होती की नेटवर्क नव्हतं. पुण्यामध्ये नेटवर्क गेलं होतं. त्यांचा फोन केला आम्हाला काय समजत नाही तरी पण आम्ही रात्री बोललो आणि म्हणलं आज जरी पाऊस असला तरी उद्या कमी होईल असं माझ्या तर खरोखर रात्री पाऊस नाही आला आणि आज दिवसभर सुद्धा कमी आहे. आणि जे आपण लोक आहात ग्राम्य किती आहेत बोधाचार्य किती आहेत आदर्श सदस्य किती आहेत सगळं या ठिकाणी वाचून दाखवलं हे आपल्या संस्थेचा अंबा आहे. आणि म्हणून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करता. पुन्हा एकदा या आंबेडकर घराण्याच्या बरोबर काम करत असताना आंबेडकर घराण्याच्या बरोबर काम करत असताना राजघराण्याबरोबर काम करत असताना आपण ज्या गोष्टी निवडणुकीमध्ये आहेत ते ध्यानात ठेवल्या पाहिजे. बनसोडे साहेब मुद्दाम तुम्हाला पाठिंबानंतर बोलायचं काम करत असताना आपण निवडणुकीमध्ये काम करत असताना काय काय ध्यानात ठेवलं पाहिजे कसं काम केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या कडलपूरजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक जीवनाचा सुरुवात 2 मार्च 1982 साली सुरुवात केली. कुठून केली. कडलपूरजीचं नाव पुन्हा पुन्हा काय घेतोय. कडलपूरजीने गायकवाड कर्मवीर दादासाहेब गायकवाडचे घराण्याचा वारसा सांगितला. ज्या दादासाहेब गायकवाडांच्या मार्गदर्शनाखाली काळाराम मंदिराचा सत्याग्रह 1930 सालापासून ते 35 पर्यंत आला. त्याचं नेतृत्व दादासाहेब गायकवाडांनी केलं.
हे सामाजिक जे आहे, जसं 14 सत्याग्रह महाराष्ट्र केला, शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या ठिकाणी केला, महाराज केला, त्याच पद्धतीनं ग्रंथामध्ये याच्यामध्ये लिहिलं जातं की राम वनवासाला आला आणि नाशिकमध्ये होता, पण त्या रामाच्या दर्शनासाठी त्यावेळेचा जो समाज होता तो 5 वर्ष या त्या मंदिराच्या समोर बसून होता, परंतु मंदिरात जाण्याची परवानगी मिळाली नाही. किती सत्याग्रह संपवायचा कसा, तर एवढं या ठिकाणी 1935 झाली परिषद बोलवली आणि त्या परिषदेमध्ये सांगितलं, कारण नाशिकमध्ये तो सत्याग्रह चालू होता, नुसता नाशिकमध्ये नव्हता तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पर्वती मंदिराच्या ठिकठिकाणी सत्याग्रह चालू होता. त्याचा समारोप काय करायचा, तर बाबासाहेबांनी सांगितलं, त्या ठिकाणी सांगितलं की बघा तुम्ही 4-5 वर्ष त्या काळाराम मंदिराच्या बाहेर बसलात, या ठिकाणच्या संस्कृतीने या ठिकाणच्या प्रस्थापितांना तुम्हाला मोदी जाऊ दिलं नाही, पण मोदी जर तुम्हाला जाऊ दिलं नाही, ज्याच्या दर्शनाला तुम्ही बसलात तो काळाराम मंदिर का बाहेर आला नाही, राम का बाहेर आला नाही. याचा अर्थ असा आहे की देवभक्ती कोण म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कधी म्हणतात 1935 साली म्हणतात, आणि म्हणून लोकांना सांगतात की माझ्या हातात नव्हतं कुठं जन्म घ्यायचा, पण मी या घाणेरड्या हिंदू धर्मामध्ये मरणार नाही, ही शपथ बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा या ठिकाणी घेतली. आलं का? आणि म्हणून त्या काळाराम मंदिराच्या ठिकाणाहून बाळासाहेब आंबेडकरांनी 1982 साली संदेश समाज आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरुवात केली आणि ते आपल्या भिवंडीमध्ये 5 तारखेला आले मुक्कामाला बाळासाहेब आंबेडकर. त्या दिवशी मी बाळासाहेब आंबेडकरांचं महत्वाचं तुम्हाला सांगतो, माझे आणि बाळासाहेब आंबेडकरांची ओळख जर तुम्ही करून दिली असेल, त्या या भिवंडीचे आमदार तत्कालीन आमदार परशुराम चावडे, त्या चावडेने स्वतःच्या गाडीमध्ये मला बसवलं आणि खरेदीला नेलं आणि मला म्हणलं काय साहेब मला कामाला जायचंय, ड्युटीला जायचंय. अरे कसलं ड्युटीला जायचंय, बाबासाहेबांचं उत्तर इथं आपल्या इथे येतंय भिवंडीमध्ये, त्यांची आपल्याला सोय करायची आहे, तेव्हा करणं जायचं आहे आपल्याला. आणि एक महत्वाची गोष्ट की ह्या कचऱ्याच्या घाटामध्ये जे 5 ते 10,000 लोक जे आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे, म्हणजे त्यांची आपल्याला सेवा करायची म्हणून 11 रुपयाचा फॉर्म होता. सभासद नोंदणी आजीव सदस्य बोलतात ना, तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक फॉर्म होता की आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला इच्छा आहे. जे जे आंदोलन त्यांचं राहिले ते स्वखुशीने आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. आणि वर्धापन सर्वांना शुभेच्छा. आता जे काही विषय तिथे माझ्या अगोदर जे सर्व वरिष्ठ मंडळींनी मांडलेले आहे तेवढा इतिहास तर मला माहित नव्हता, पण मी आल्यामुळे जे ज्ञान मला मिळालंय ते कदाचित मला कधी भेटलं नसतं, पण ह्या जो प्रोग्राम आहे त्या निमित्ताने ते मला ज्ञान मिळालं ते खूप अनमोल आहे. आणि इथून पुढची जी वाटचाल आहे भारतीय बौद्ध महासभा संत सैनिक दल त्यांच्यासोबत आम्ही वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहर कमिटी सदैव तुमच्या सोबत राहू. आतापर्यंत जेव्हापासून आमची कमिटी गठीत झालेली आहे, कार्यकारिणीचा पदभार जेव्हापासून आम्हाला भेटला आहे तेव्हापासून सातत्याने आम्ही बघतोय भारतीय बौद्ध महासभा असेल, संत सैनिक दल असतील, सर्व सैनिक सर्व पदाधिकारी मनापासून आमच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमामध्ये वेळ देत आहेत. ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची कमतरता आहे ते त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या घडल्या आतापर्यंत ते सर्व ते सहकार्य तुमचं लाभलं त्याच्यामुळे ते घडलेलं आहे. आणि आजच्या वर्षीचं नाव आपण भिवंडी शहरामध्ये बघतोय ते फक्त जी सिद्ध आहे, जी तुमची चिकाटी आहे समाजाबद्दल
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराबद्दल ज्या तुमच्या मनापासून ज्या इच्छा आहेत त्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व तन धनाने तुमच्या सोबत आहोत. आम्ही फक्त एवढीच अपेक्षा ठेवतो, ज्याप्रमाणे ह्या प्रोग्रामची आम्हाला माहिती मिळाली त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाची माहिती जर आम्हाला मिळाली म्हणजे अगोदर मिळाली तर आमचं जे काही सहकार्य आम्ही करू शकतो ते नक्कीच आम्ही करू. एवढं. आणि खरंच कौतुक म्हणजे तोंडावर आलं म्हणून समोरच म्हणून कौतुक करायचं असं पण नाही. त्यांचं खरंच काम वापरण्याजोगं आहे. कारण की आपण नेहमी पण त्यांना भेटतो, कुठल्याही विचारधारेवर चर्चा करतो. मी तर त्यांच्यासोबत खूप प्रवास केलेला आहे, दिल्लीपर्यंत आमच्या घरापर्यंत गेलेलो आहे. तर यावेळेस पण आमच्या सोबत म्हणजे संवाद घडलेला आहे. त्यावेळेस आम्ही चर्चाच केलेली, मग ते धर्माचे असो राजकीय असो. आणि त्या चर्चेमध्ये गुरुजींनी भरपूर काही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि असे गुरुजी आपल्याला भेटले खरंच कौतुकास्पद आहे. राहिली गोष्ट त्याची आताची परिस्थिती आहे, एक खंत पण आहे गुरुजी मला की मी बुद्ध विहारामध्ये बऱ्याच वेळा गेलेलो आहे आणि कार्यक्रम अटेंड केलेले आहेत. भारतीय बौद्ध समाज असो, मी वंचितच्या अगोदर वंचित म्हणजे वंचित मध्ये यायच्या अगोदर वंचितचे कार्यक्रम पण अटेंड केलेले आहेत. आणि बिहारमध्ये हा जो प्रकार मी बघतोय की जे माझ्यापेक्षा कमी वयाची मुलं किंवा माझ्या वयाची मुलं असते ते कधीच मला जास्त संख्येने दिसत नाही. मुलं पण दिसत नाही किंवा मुली पण दिसत नाही. काय होतं माझ्या काही अन्नाचा कट्टा या वरिष्ठांचं जे गार्डन कसं असतंय सतत हे आपापसामध्ये चालल्यासारखं दिसतंय. म्हणजे खंत म्हणजे वाईट वाटण्यासारखं पण आहे, पण त्याच्यामध्ये काय परिवर्तन जर होत असेल त्याच्यामध्ये आमचं पण दोष असेल की आम्ही वेळ देत नव्हता किंवा आमच्यासारखं. काय होतं माहितीये का, प्रॉब्लेम असा आहे की तरुण वर्ग कुठं एन्जॉय करायला तर कुठं मॉल संडे भेटतो मॉलला जातोय, तर कोणी आता सुट्ट्या म्हणून फिरायला जातोय. आज एवढा मोठा वर्धा पण आता वर्धा पण दिन कशासाठी आहे की आपले जे धम्म संस्कार होतात जे आता मुली करतात आपली टीम करते ते खूप महत्वाचं आहे. आपले मुलं त्याच्यातून घडणार आहेत, आपलं घर त्याच्यातून घडणार आहे, आपल्याला धम्माची माहिती भेटणार आहे. परंतु आम्हाला आरक्षणाचे देणार छत्रपती शाहू महाराज आणि महाराष्ट्राचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र प्रतिमेचे शिवारवरनं भारतीय बौद्ध महासभा ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय महाउपासिका मीराबाई आंबेडकर सल्लागार आमचे लाडके नेते राष्ट्रीय अध्यक्ष वंचितचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना आम्ही बाळासाहेब म्हणतो, ते सल्लागार आणि आपले कार्याध्यक्ष आमचे भीमराव आंबेडकर साहेब त्यांच्या अश्वगतीने चाललेला धम्म कार्याला मी मतदान करतो. आज भिवंडी तालुका या शहराचा 41वा वर्धापन दिन फार आनंदाची बातमी आहे. लक्षात घ्या, एक छोटस रोपट लावत आपण एक वटवृक्ष केला आणि फार खूप प्रभावित केला. लक्षात घ्या, आपण बौद्ध असल्यामुळे त्या लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन आपल्याला वेगळा होता. माझं गाव करूस तालुका खेड जिल्हा पुणे. गांधीला ज्यांनी गोळ्या घातल्या मथुरा मोर्चा माझ्या गावात. लक्षात ठेव, काहीच सांगतो तुम्हाला, इतिहास माहीत झाला. दुसरं, भगतसिंग सुखदेव राजगुरू या तिघांना फाशी दिली, त्याच्यामध्ये राजगुरू आडनाव त्याचं नाव शिवराम हरी राजगुरू हा माझ्या गावात. त्यानंतर भारतीय जनता पार्टी सरचिटणीस प्रमोद महादेव होते, ठाणा मतदारसंघातला खासदार हा माझा गाव आला. ते आम्ही एकाच गावातला. आणि संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रवचन करायचे, त्याच्यामध्ये दालकरी गंगाची मंगळ हा माझ्या गावात. आणि मी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा पंतू आहे. माझ्या घरात एम्प्लॉयमेंट एक्शन होते 1960 ते 80 बांद्रात पेरवाडी. मग आम्ही काय काम करायचो, पहिला आपला समाज काय होता, आपली माणसं काय होते, निसर्गाने निर्माण केलेलं पाणी आपल्याला प्यायला नव्हतं. म्हणजे आपल्याला कुणी केलं ते आपल्यावर अन्याय अत्याचार, तर एक केलं आपल्याला ब्राह्मण. बाबासाहेब जन्माला आले. लक्षात घ्या, बाबासाहेब अशी एक व्यक्ती आहे, तो परिस आहे, त्या परिसाला तुम्ही स्पर्श केला ना तर तुमचं सण होणार. बाबासाहेबांना भगवान करतो मुलांना आपण पाहताना सिद्धार्थ गौतम हा राजाचा मुलगा होता.
त्याच्या दरबारी हजारो लक्ष्मी पाणी भरत होती, त्याच्या घरी हजारो नांगर चालत होते. तो राजाचा मुलगा होता. आणि बाबासाहेब विश्व निर्माण करून आपल्याला महापुरुषांनी आपल्याला म्हणून बाबासाहेबांची जी प्रतिमा आपण शाळेत जातो हे जातो म्हणून आपल्या मुलांना बाबासाहेब आदर्श डोळ्यात. आज बाबासाहेब आपणच नाही सगळं हा भारत देश कुणामुळे अन्नाचा वाढदिवस साजरा केला. कारण त्यांची जन्मतारीख जरी 5/5 असली तरी त्यांनी या ठिकाणी जी बुद्ध धम्मची संस्था आणली त्याचा जेव्हा वाढदिवस साजरे म्हणजे अन्नाचा वाढदिवस साजरा आहे ना. म्हणजे बुद्ध धर्मामध्ये एक पुनर्जन्म सांगितलेला आहे तो हा पुनर्जन्म. माणूस पहिल्यानंतर आत्मकुशल करत जातो हा नाहीये. त्या माणसाने एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीमध्ये पदार्पण करणे याला पुनर्जन्म म्हणतात. अण्णांनी या ठिकाणी भारतीय बौद्ध धर्माचा मानले म्हणजे त्यांची बुद्ध धर्माचा जन्म झाला म्हणून आपण त्यांचा वाढदिवस साजरा केला. म्हणून या अण्णाला त्यांच्या जन्मदिनाच्या आणि सामाजिक संस्थेच्या या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि आम्हाला 100 काय 200 वर्ष आम्हाला असं सहकार्य लावावं अशी अपेक्षा मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व्यक्त करतो. या ठिकाणी प्रत्येक संस्थेबद्दल प्रत्येकाने वेगवेगळे विषय मांडले आणि प्रत्येकाने गांधी काय गांधी तुम्ही जर काम केलं तर गांधी ना त्या कारणाने काय करणार आहे. आज त्या आमचं बिहार पडलं असतं पण प्रॉब्लेम आता पावसाचा झाला. मी लोकांना शब्द दिला आणि तो शब्द पाळायचा. सकाळपर्यंत पण रोड बंद होते, ट्रेन बंद होती, यांचं माझं कॉन्टॅक्ट चालू होतं. पण ज्यावेळेस आम्ही तिथं कॉन्टॅक्ट करत होतो 5:30 वाजता तिथलं लागतं काढला तो लिंकवरचा आणि नंतर 7 वाजता पहिली बस निघाली आणि त्याच्यानंतर 10 वाजता मी दुसऱ्या बसमध्ये आलो. बस 4-5 तास सर्व बंद. पण काय ऐकलं होतं आपण शब्द दिलाय ना. आपण जर शब्द दिला तो जर आपण निवडला तर लोकांना काय वाटेल म्हणून सगळं काही टाळणीचा आडवणी संपन्न. त्याचं मला 2 दिवस मिळाले असते. आमचं मत असं नियोजन होतं की जे आमचे माजी पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्याला एक मानपत्र द्यायचं तयार करायचं. पण पावसाने अडकला आणि सगळा गोंधळ झाला आणि पुण्याला गेलो तिकडे अडकून काहीच करता आलं. तरी पण आपण आपल्या नियमाप्रमाणे या ठिकाणी सर्व केलेलं आहे. इथं जाणं जिथं नाव घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सर्व सहकार्य करता म्हणून भारतीय बौद्ध महासभा चालते. जे आलेले नाहीत त्याच्याबद्दल वाचत आहे कारण ते येतात. प्रॉब्लेम सध्याचा नैसर्गिक येते त्याच्यामुळे आपण त्यांना दोष देता कामा नये. कारण मागच्या आपण वर्धापन फुलेनगरला गेला होता, जेवायला पण घातलं होतं. किती लोक होते आमची ओव्हर. त्यावेळेस वातावरण चांगलं होतं. तेव्हा माणसं चांगली आहेत, माणसाचा काही प्रॉब्लेम नाही. दुसरा एक विषय होता सचिनने मांडला लहान मुलं मोठे मुलं काही येत नाही. आमची जी 11वी 12वी किंवा BA ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत त्यांच्या डोक्यामध्ये वेगळं मान भरलेलं. त्यांना असं वाटतं की आम्ही म्हणजे वेगळे प्राणी आहोत. पण या समाजातून गेलं त्यांच्या लक्षात येत नाही माझ्या आईनं काय केलं, माझ्या बापाने काय केलं, माझ्या बंधूनं काय केलं, माझ्या समाजाने काय केलं त्याच्याशी घेणं देणं नाही. भारतीय बौद्ध महासभेकडे आले की बंधनं लागतात म्हणून ते टाळतात. भारतीय बौद्ध महासभेकडे आले की बोलू नका, खोटं करू नका, दारू करू नका, व्यस्त करू नका आम्ही सांगतो. मग त्याच्यावरती भारतीय बौद्ध कोण हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याला जर काय चालवायचं असेल तर त्या आई वडिलांनी सावध होणं गरजेचं आहे. त्यांनी या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे. मग आई वडील त्यांनी पाठवतील तर त्या जेव्हा त्या भारतीय बौद्ध महासभेच्या सान्निध्यात त्या आई वडील पाठवतील. मला सांगा आज या ठिकाणी आम्ही 41 वर्ष झालं भारतीय बौद्ध महासभेचं काम घेऊन शहरात आहे. राहुल नगरमध्ये आम्ही त्याची शाखा नाही का. जर राहुल नगरमध्ये शाखा नसेल तर राहुल नगरच्या आई वडील पाठवतील का. वरादेव नगरमध्ये शाखा नाही, वरादेव नगरची आई वडील त्यांना पाठवतील का. एवढंच नाही तर मागच्या वर्षी मी काय केलं की मुलांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून एक परीक्षा घेतली, केंद्राने घेतली होती. सर्वांना आव्हान केलं. 250 विद्यार्थी बसले आमची सर्व गुरुजी वगैरे परीक्षेला घेतली आणि पेपर तपासले सर्व काही त्यांना प्रमाणपत्र दिलं. या लोकांपर्यंत सांगितलं पण त्यांनी का पाठवलं नाही म्हणून. दुसरी महत्वाची गोष्ट बापूने या ठिकाणी प्रबंधनाचा कार्यक्रम राबवला. काही दिवस मुलं आली, बापू त्यांना चॉकलेट द्यायचे, बिस्किट द्यायचे, त्यांना बरं वाटायचं. पण त्याच्यानंतर बापूचं चॉकलेट बंद झालं. बापूकडे श्रीमंत आहेत का, बापूकडे काय पैसा आहे का, कुठपर्यंत करू झाली लोक बंद झाली. याचा अर्थ असा आहे की ते आई वडिलांच्या अगोदर इथं या आणि आई वडिलांनी यायचं म्हणतं की आई वडील काय करतात आम्हाला वेगळं काहीतरी करायचे म्हणून इकडे यायला टाळतात. आणि म्हणून आता आमच्या कलाकृतीने सांगितलं की बाबा माणसाला अगोदर जोडायला पाहिजे. आम्ही जोडण्याचाच प्रयत्न करतोय. आता बऱ्याच ठिकाणी परिवर्तन झालेले जवळजवळ आपल्या 13-14 शाखा निर्माण झाल्या. त्या शाखेमध्ये परिवर्तन चांगल्या प्रकारे झालेले आणि
तुम्ही सर्वांनी जर पाठबळ दिलं तर आणखी चांगल्या प्रकारे परिवर्तन होईल आणि या ठिकाणी आपला हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट चालला. आता मी तुम्हाला आव्हान करतो की मी प्रत्येक रविवारी या विहारात येतो बाबा, तुम्ही टायमिंग सांगायचं, त्या मुलांना मी शिकवायचं पण काम करतो आणि त्यांना मनोरंजन पण काम करतो, जरा अभ्यास पण करतो. पण तुमची मुलं तर येणार आहेत का? जर येणार असतील तर मी आमच्या बाहेरच्या मंडळाला राबवतो तेव्हा मी उपक्रमच राबवलो होतो. मी खूपच शिकवले, कोणाला पैसे नाही, त्या मुलांना शिकवायचंय. माझ्या घरात शिकवायचं मुलांना पण घ्यायची, मग घरात नाही शिकवायचं, पैसे घ्यायचे नाही, मग त्यावर ती घ्यायची ना. पण आता त्याची लहान मुलांची आता मोठी झाली की शिंग फुटली म्हणजे आता काहीतरी घोटाळा वगैरे चालतो, हा घोटाळा. म्हणून प्रत्येक पालकाने आपल्या मुलाकडे लक्ष ठेवा, त्याला तिथं जायला. फक्त आम्हाला काय लग्न असलं की बोलायचं आठवतं. माणूस पहिला गुढी कुठे, बाबू कुठे, हरभरा कुठे, ते कुठे. अरे बाप तुम्ही गेला तर तुम्ही करा ना. जर तुम्हाला या विहारात यायचं नाही, बुद्ध धर्माचे तत्व म्हणायचे नाही, तर मग माणूस त्याला कशाला काय करायचं? लग्नाच्या बोलायचे गाठवले आणि लग्नाच्या का आठवतात, मग त्याच्यावर विहार द्या ना. एवढं विहार सांगतोय तिथल्या लोकांना काय त्याला भीती वाटते तेच कळत नाही. संस्कार करतात ना, मग जर संस्कार करायचे असते त्या विहारात या, विहारात बसतात. भारतीय बौद्ध महासभेने 24 शिबिर दिलेले, त्या 24 शिबिराचे एक शिबिर राबवा ना. जर ते राबवलं तर तुमच्यावरती संस्कार होतील आणि संस्कार झाले तर आपोआप लोक येतील. आता आपण पाहतो कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, लोंढीचे लोंढी विहारात येतात, कारण का त्यांनी राबवलंय आणि ती लोक येतात, पालक आहेत. कारण वडील सैनिक आहे, मुलगा येणार की नाही, वडील बौद्धाचे आहे, मुलगा येणार की नाही, अशा प्रकारे. म्हणून आम्हाला इथे या ठिकाणी आम्ही सैनिकाचं शिबिर राबवलं. आमचीच माणसं बाकीची लोक बघत राहतात, काय लांबून बघतात नाटक. म्हणून सांगतो म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर यासाठी पालकांनी प्रवृत्त व्हावं आणि मुलांना इकडे पाठवावं. आम्ही त्यांना शिकवायला सगळं. दुसरी महत्वाची गोष्ट, आता आम्ही आपल्याला शिबिर घ्यायचे, श्रावणी शिबिर घेऊ. त्या श्रावणी शिबिरामध्ये जेव्हा आपण पूर्ण शहरभर आपला हा संघ फिरू तेव्हा त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. आता उन्हाळ्यातच घ्यायचं होतं, पण सर्व लग्न आहे, सर्व अडचणी आहेत गेल्या, त्याच्यामुळे उन्हाळ्याचं कॅन्सल झाले. मग त्या श्रावणी संघामध्ये तुम्ही सहकार्य करा. नक्कीच आपल्या बुद्ध धर्माचं जे कार्य आहे ते उत्तम प्रकारे चालतं. सर्वात महत्वाचं अण्णांनी काय सांगितलं होतं, बाळासाहेबांनी काय जेव्हा फोन केलं तेव्हा बाळासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेचे काम. म्हणजे इथं एका दिवशी दोन्ही शाखा निर्माण झाल्या, पण सकाळी झाली भारतीय बौद्ध महासभा आणि दुपारी झाली. मग अगोदर आमचं कोणतं काम आहे महत्वाचं आहे की नाही? मग आपण आता स्वतःच्या घरात शेतकऱ्यांना सांगा किंवा आपल्याला भारतीय बौद्ध महासभा सदस्य होणं गरजेचं आहे. आज आम्ही गेल्या वर्षीपासून पाहतो आपल्याकडे 33 अधिक सभासद झाले. मग हे सभासद जर वाढत गेले, त्याचा कार्यक्रमात आले तर नक्कीच काम होतं. दुसरी महत्वाची गोष्ट होती आपल्याला या बुद्धगयाच्या विषयी सांगितले होते, त्यांनी कळलं होते. ज्यांना यायचे त्यांनी यावं, कारण हा जो त्यांनी केलेला जो पर्यटनाचा अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे. कारण आपण पर्यटन गेलं तर एक तर बुद्धगयात होते, किंवा एक तर सांची होते, किंवा एक तर दिल्ली होते. पण यांच्या 8 दिवसाच्या पर्यटनामध्ये सांची, दिल्ली, बाबासाहेबांचं घर, म्हणजे आग्र्याचा आग्रा ताजमहाल, परत सर्व सगळं बघून एवढंच नाही तर अयोध्येचं राम मंदिर पण म्हणजे सर्व. जर ज्यांना यायचं असेल त्याने 18,000 काही जास्त नाही, 8 लाख दिवसाला. कारण राहणं द्या, खाणं त्या, तिकीट द्या आणि राहण्याची पण व्यवस्था चांगल्या प्रकारची. तर ज्यांना यायचे त्यांनी 2,000 रुपये देऊन त्यांच्याकडे नाव नोंदवायचं मी विनंती करेल. कारण 2,000 रुपये तिकीटासाठी लागतात आणि नंतरचे पैसे करून 10 डिसेंबर तारीख आपलं पर्यटन जाणार आहे, तेव्हा त्यांना सहकार्य करा. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, आमच्या महिला शाखेला म्हणजे पूर्ण शाखा म्हणजे सहकार्य मिळत नाही. तेव्हा आपलं आजच्या या म्हणजे वर्धापन दिनानिमित्त आपण असं निश्चित करू की आपण पुरुष आणि महिला हे पुरुषासारखं एक करतो, बरोबर. आणि सर्वजण पुरुषांना आपण एक केले तर आपण हा भारतीय बौद्ध महासभेचा हा जो गाडा आहे तो पुढे घेऊन जातो. त्याचबरोबर या ठिकाणी वेळ खूप झालेला, बोलायला खूप अनेक विषय येतात. खूप वेळ झालेला, 5 वाजेपासून बसलेले, तेव्हा मी जास्त काही न करता पुढे विनंती करेल की फक्त धान्य उठू नका, धान्य उठले काहीच करत नाही. त्यांना हे आमचे आदर्श
बौद्धाचार्य पर्यटन संस्था विभाग प्रमुख त्यांनी जर प्रोग्राम सांभाळला तर माझं काम, सचिवांनी जर मला मदत केली तर माझं काम, सैनिक आहे हे संरक्षण विभाग आहे, त्यांचा पर्यटन विभाग आहे, सगळे आपापले विभाग आहे. पर्यटन विभाग जेव्हा पर्यटन विभाग जेव्हा सगळं त्यांच्याकडे जिम्मेदारी असते, जेव्हा काय कार्यक्रम करायचे असते तेव्हा त्यांच्याकडे जिम्मेदारी असते, जेव्हा सैनिकांना संरक्षण द्यायचं असतं तेव्हा त्यांच्याकडे त्याची जिम्मेदारी असते, महिलांच्या कार्यक्रमात माझ्याकडे जिम्मेदारी असते. म्हणून फक्त लागलेली केलं किंवा लागले नाही, तुम्ही सर्वांनी अशा कार्यक्रमामुळे आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की माझे मत आहे एक वेळा प्रयोग झाला होता. अमेरिका, रशिया, भारत तिन्ही देशांनी काय केलं, प्रत्येकाचा तपासणी करण्यासाठी एक प्रयोग केला होता. तर अमेरिकेचे 2 बेडूक एका डब्यात टाकले, भारताचे 2 बेडूक एका डब्यात टाकले आणि रशियाचे 1 बेडूक, जपानचे 2 बेडूक एका डब्यात टाकले. भारताचा बेडूक त्या डब्याचं निरीक्षण केलं. भारताचा जो बेडूक होते ना, एक बेडूक वरती जातोय, वरती गेल्यावर दुसरा बेडूक त्याला पाय खाली पडतो. मग अमेरिकेच्या डब्याकडे निरीक्षण केलं तर त्यात ते दोन्ही विचार करतात. आणि जपानच्या डब्याकडे जेव्हा पाहिलं तेव्हा जपानचा बेडूक काय करतो, त्याला चढते धरण करवतो आणि पहिल्या दुसरा हाताने होतो. जर आम्हाला त्या जपानच्या सारखं जर आम्हाला व्हायचं असेल तरच आमची सगळी प्रगती होणार आहे. आणि म्हणून बांधून म्हटलं होता तर जेणेकरून आणखी आपल्याला मिळेल. कुणाला म्हणण्यापेक्षा यांना तयार करा त्यांना होतं नाही तर ही माझ्या म्हणण्याच्या ठिकाणी उद्देश आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आजच्या या भारतीय बौद्ध वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि जरी आज आपल्याकडे संख्या कमी असली तरी त्याच्यात नाराज म्हणून वाचून ठेवायला, कारण आपल्याला माहिती आपली माणसं येतात पण निसर्गाच्या कारणामुळे ते आलेले नाही, ते येणार आहे. तेव्हा त्याचा नाराज घेऊ नका. पुन्हा एक वेळा सर्वांना हार्दिक शुभेच्छा या दिनानिमित्त. आणि सर्वांनी साथ देऊन आपण भारतीय बौद्ध महासभा जोपर्यंत पूर्णपणे राबवत नाही तोपर्यंत आपल्याकडे संस्कार पूर्णपणे घडणार नाही. वेगवेगळे शिबिर आपण राबवूया. आता आपण सोपाटात सुरू करू. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, 29 तारखेला काय आहे, आषाढ पौर्णिमेला फक्त पुढं कापतात, मर्यादेचा मोला फक्त बरोबर. म्हणजे आषाढ पौर्णिमेला पटून नाही आलं. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावर चालू होतो. आषाढ पौर्णिमेपासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण वर्षावास राबवतोय. गेल्या वर्षी आपण दोन्ही शाळांमध्ये 13 शाखांमध्ये राबवला होता. या वर्षी आपण आणखी शाखा वाढवू आणि त्या शाखेमध्ये आपल्याला तो वर्षावास राबवायचा आहे. त्या वर्षावासामध्ये जे केंद्रीय शिक्षक आहेत ते बौद्धाचार्य आहेत. ज्यांना आणखी काही ज्ञान द्यायचं असेल किंवा बुद्ध धर्माचा अभ्यासात असेल किंवा आम्ही दिलेल्या विषयावरती बोलण्याची पात्रता असेल त्या लोकांना आपण या ठिकाणी समावेश करून घेऊ. आणि त्या 29 तारखेच्या गुरुपौर्णिमा त्याला म्हणतात, आषाढी पौर्णिमा त्याला म्हणतात. तर त्या पौर्णिमेविषयी आपण कार्यक्रम एका वेळात या वेळात काही सगळं राबवतो आपण. तिथं सगळं व्यवस्थित आहे, आपण ते ऐकायला येते. आता बाहेर गेलं तर आपण जे बोलतो तुझ्याला कळत नाही. आणि महात्मा फुले नगर गेलं तर मुलांचाच कालवा जास्त ऐकतो. तुझ्या गेलं त्याची चावी मिळत नसते. तर अशा प्रकारे हा लिंग आहे समाजावर अतिशय सुंदर आहे. तर आपण माझं मत आहे की 29 तारखेला आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करूया. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण आपल्या 3 महिन्याचं जे शेड्यूल आहे उद्घाटन इथं करूया. आणि 3 महिन्याच्या शेड्यूलचं जे नियोजन आहे ते या ठिकाणी करूया. आणि या वर्षावासामध्ये सचिनच्या म्हणण्याप्रमाणे बरेच संस्कार आपण करू. जे येत नाही त्याला बोलून आणू, त्यांच्याकडे जाऊन बसू आणि त्याला यात समावेश करू. एवढी त्या ठिकाणी शुभेच्छा आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम, नमस्कार. सगळ्यांच्या माझ्या याच्यामध्ये माझं काम आहे ना फोटो काढायला 20 वर्ष आले बाप्पा माने परत यायचं या कार्यक्रमाच्या
हात जिंकता घ्या आणि याला गुरुजी बरोबर हात जोडायचा असता आपण पुन्हा तिन्ही सांगितलं नाहीये तुला बघा मालिक पाहिजे काही इकडं बघा